हॅलो स्टुडंट्स, बघा आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा लेसन चालू केलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे, टॅटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिजेन्सी. तर बघा टॅटॉलॉजी, फर्स्ट टॅटॉलॉजी म्हणजे काय ते बघा. तर बघा टॅटॉलॉजी म्हणजे काय सांगितले, अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ truth values of its prime components is called a tautology. We denote tautology by T, small t. Tautology बघा स्मॉल t ने डिनोट करतात आणि कॅपिटल टी म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू आपण फाइंड करतो. ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी ने लिहितो आणि स्मॉल टी म्हणजे काय, तर टॅटॉलॉजी आपण स्मॉल टी ने डिनोट करतो. तर बघा टॅटॉलॉजी म्हणजे काय सांगितले, जे तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न दिलेलं असेल त्या स्टेटमेंट पॅटर्नची जर व्हॅल्यू ट्रू येत असेल, म्हणजे सगळ्या व्हॅल्यू ट्रू येत असेल तर त्याला आपण टॅटॉलॉजी म्हणतो. जर बघा फॉर एक्झाम्पल इथं दिले पी रिजेक्शन निगेशन पी इज अ टॅटॉलॉजी. तर आता हे जे तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न दिले याचा आपण ट्रूथ टेबल तयार करायचा. तर बघा कोणते कोणते इथे सिम्बॉल आहेत, पी एक आहे आणि निगेशन पी एक आहे. मग पीचा टेबल तयार केला, निगेशन पीचा टेबल तयार केला आणि पूर्ण याचा पी और निगेशन पी याचा एक टेबल तयार केला. तर बघा पीमध्ये एक व्हॅल्यू ट्रू घेतली, एक व्हॅल्यू फॉल्स घेतली. मग याचं निगेशन ऑफ पी ट्रू असेल तर ट्रूचं निगेशन फॉल्स येणार आहे आणि फॉल्स असेल तर फॉल्सचं निगेशन ट्रू येणार आहे. ठीक आहे. मग आता पी और निगेशन पी. आता ऑर असेल डिजेक्शन, तर डिजेक्शनमध्ये काय असतं, तर बघा इथे दिलं आहे डिजेक्शनचा टेबल. ऑर असेल डिजेक्शन, तर डिजेक्शनमध्ये काय असतं, फॉल्स दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असेल तर व्हॅल्यू फॉल्स असतात, नाहीतर अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू ट्रू आहेत. फक्त फॉल्स असेल तर व्हॅल्यू फॉल्स आहे. तर बघा इथे काय येईल आपलं, इथे ट्रू एक व्हॅल्यू ट्रू आहे, एक व्हॅल्यू फॉल्स आहे, त्यामुळे याची व्हॅल्यू ट्रूथच येणार आहे. आणि एक व्हॅल्यू फॉल्स आहे, एक व्हॅल्यू ट्रू आहे, त्यामुळे याची व्हॅल्यू ट्रू येणार आहे. ऑरच्या टेबलमध्ये दोन्ही व्हॅल्यू जर फॉल्स असतील तरच फॉल्स येतं. मग इथे हे जे स्टेटमेंट पॅटर्न आहे, ह्या स्टेटमेंट पॅटर्नच्या सगळ्या व्हॅल्यू आपल्या काय आलेत तर ट्रू आलेत. त्यामुळं हे जे स्टेटमेंट आहे हे काय आहे तर टॅटॉलॉजी. तर बघा टॅटॉलॉजी म्हणजे लक्षात घ्या, अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. म्हणजे हा जो लास्ट कॉलम असतो, ह्या लास्ट कॉलममधल्या जर सगळ्या व्हॅल्यू ट्रू येत असतील, कॅपिटल टी यायला पाहिजे, सगळ्या व्हॅल्यू ट्रू आल्या तरच ते स्टेटमेंट टॅटॉलॉजी असतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा कॉन्ट्राडिक्शन. तर कॉन्ट्राडिक्शनमध्ये काय सांगितले बघा, अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज false for all possible combination of truth value of its prime components is called a contradiction. म्हणजे बघा जे स्टेटमेंट पॅटर्न आहे त्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये जर सगळ्या व्हॅल्यू फॉल्स येत असतील, म्हणजे एफ सगळ्या व्हॅल्यू फॉल्स येत असतील तर ते स्टेटमेंट हे कॉन्ट्राडिक्शन असणार आहे. तर बघा फॉर एक्झाम्पल पी अँड निगेशन पी, P conjunction negation P is a contradiction. तर P and negation P दिले. मग इथे टेबल तयार करू आपण. P एक घेऊया आणि एक निगेशन P आणि P and निगेशन Pचा एक टेबल तयार करूया. मग ट्रू एक व्हॅल्यू ट्रू घेतली, एक व्हॅल्यू फॉल्स घेतली. मग इथं निगेशन काय येईल, ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू. आता अँडमध्ये काय असतं, जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील, दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच ट्रू येतं, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू फॉल्स असतात. तर बघा इथे एक व्हॅल्यू ट्रू आहे, एक व्हॅल्यू फॉल्स आहे, त्यामुळे जी ट्रूथ व्हॅल्यू फॉल्सच येणार आहे. इथे पण एक व्हॅल्यू फॉल्स आहे, एक व्हॅल्यू ट्रू आहे, त्यामुळं याची व्हॅल्यू फॉल्स येणार आहे. म्हणजे जे लास्टचं स्टेटमेंट आहे ह्या कॉलममधल्या सगळ्या व्हॅल्यू फॉल्स आलेत, त्यामुळं पी अँड निगेशन पी हे काय असणार आहे, कॉन्ट्राडिक्शन असणार आहे. बघा टॅटॉलॉजी कधी असतं, सगळ्या व्हॅल्यू जर ट्रू आल्या तर ते टॅटॉलॉजीमध्ये येणार आहे. कॉन्ट्राडिक्शन कधी असतं, सगळ्या व्हॅल्यू फॉल्स येत असतील तर ते कॉन्ट्राडिक्शन असणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट कॉन्टिजन्सी. तर कॉन्टिजन्सीमध्ये काय सांगितलं आहे बघा,
A statement pattern which is neither a tautology nor a contradiction is called a contingency. बघा काय सांगितले कॉन्टिजन्सी म्हणजे अ स्टेटमेंट पॅटर्न विच इज नायदर अ टॅटॉलॉजी नॉर अ कॉन्ट्रडिक्शन म्हणजे ते टॅटॉलॉजी पण नसणार आहे आणि कॉन्ट्रडिक्शन पण नसणार आहे असं जे स्टेटमेंट असेल त्याला कॉन्टिजन्सी म्हणतो. म्हणजे जो लास्टचा कॉलम असतो त्या लास्टच्या कॉलममध्ये ट्रूथ पण व्हॅल्यू असणार आहेत आणि फॉल्स पण व्हॅल्यू असणार आहेत. दोन्हीचं मिक्स असणार आहे ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यू दोन्ही असणार आहे त्याला कॉन्टिजन्सी म्हणतात. तर बघा ते पी अँड क्यू इज अ कॉन्टिजन्सी दिली. मग पी क्यू दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. पी एक घेतलं क्यू एक घेतलं आणि पी अँड क्यूचा एक कॉलम तयार केला. मग पी दोन स्टेटमेंट आहेत त्यामुळे दोन व्हॅल्यू पहिल्या ट्रू नंतरच्या दोन व्हॅल्यू फॉल्स. इथे काय येणार क्यूमध्ये अल्टरनेट ट्रू फॉल्स. आता अँड म्हणजे कंजक्शनमध्ये काय असतं जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच व्हॅल्यू ट्रू येणार आहेत अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू फॉल्स येणार आहेत. अँडमध्ये बघतोय बघा आपण हा टेबल आहे दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच ट्रू अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू फॉल्स येणार आहेत. मग हे काय झालं कॉन्टिजन्सी. बघा हा जो लास्टचा कॉलम आहे याच्यामध्ये एक व्हॅल्यू ट्रू आहे आणि राहिलेल्या व्हॅल्यू सगळ्या फॉल्स आहेत. म्हणजे दोन्हीचं मिक्स आहे ट्रू पण व्हॅल्यू आहेत आणि फॉल्स पण व्हॅल्यू आहेत. मग असं जर स्टेटमेंट असेल याला आपण कॉन्टिजन्सी म्हणतो. लक्षात ठेवा टॅटॉलॉजी कधी असतं सगळ्या व्हॅल्यू जर ट्रू आल्या तर टॅटॉलॉजी. सगळ्या लास्ट कॉलममध्ये सगळ्या व्हॅल्यू जर फॉल्स आल्या तर कॉन्ट्रॅडिक्शन आणि दोन्ही व्हॅल्यू असतील ट्रू असतील आणि फॉल्स असतील तर कॉन्टिजन्सी. ठीक आहे. नेक्स्ट बघा एक्झाम्पल्स आहेत एक्झरसाइज दिला आहे 1.2. तर याच्यामध्ये काय सांगितले बघा फर्स्ट क्वेश्चन कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे तुम्हाला हे जे स्टेटमेंट पॅटर्न दिलेत याचा ट्रूथ टेबल तयार करायचं सांगितलं आहे. मग ट्रूथ टेबल तयार कसा करायचा असतो तर बघा काय दिलं आहे तुम्हाला इथे पी कंडिशनल क्यू कंजक्शन क्यू कंडिशनल पी. ठीक आहे. तर बघा ह्या स्टेटमेंटचा आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. मग आता ह्याच्यामध्ये किती स्टेटमेंट आहेत तर दोन स्टेटमेंट आहेत. कोणते दोन पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट आहेत. त्यामुळे सुरुवातीला पीचा एक कॉलम तयार करायचा नंतर क्यूचा एक कॉलम तयार करायचा नंतर फर्स्ट काय आहे पी कंडिशनल क्यू. मग पी कंडिशनल क्यूचा एक कॉलम तयार करायचा नंतर काय आहे पी कंडिशनल क्यू अँड क्यू आहे. मग पी कंडिशनल क्यू अँड क्यू याचा एक कॉलम तयार केला आणि परत लास्ट हा एक कॉलम पूर्ण आणि कंडिशनल पी याचा एक कॉलम तयार करावा लागेल. मग याला आपण सपोज ए म्हणलं हा सगळा पूर्ण म्हणजे पी कंडिशनल क्यू अँड क्यू याला जर आपण ए म्हणलं तर लास्टचा कॉलम काय येईल ए कंडिशनल पी. लास्टचा कॉलम तयार केला हा आपण ए कंडिशनल पी. तर बघा दोन स्टेटमेंट असल्यामुळं पहिल्या दोन व्हॅल्यू ट्रू येणार आहेत नंतरच्या दोन व्हॅल्यू फॉल्स येणार आहेत. क्यूमध्ये काय येईल ट्रू फॉल्स. आता कंडिशनल टेबल कंडिशनलचा टेबल कसा असतो टेबल सगळे माहीत पाहिजे. ट्रूथ टेबल फाईंड करण्यासाठी सगळे टेबल तुम्हाला माहीत पाहिजेत. तर बघा कंडिशनलमध्ये काय असतं तर बघा कंडिशनल इथे पी कंडिशनल क्यू आहे. या पी कंडिशनल क्यूचा टेबल काय आहे पहिली व्हॅल्यू जर ट्रू असेल आणि नंतरची व्हॅल्यू जर फॉल्स असेल तरच फॉल्स येतं नंतर सगळ्या व्हॅल्यू ट्रू आहेत. बघा पहिली व्हॅल्यू ट्रू पाहिजे आणि नंतरची जर फॉल्स असेल तरच फॉल्स आहे नाहीतर सगळ्या व्हॅल्यू काय आहेत ट्रू आहेत. तर बघा इथे आपण पी कंडिशनल क्यू तर इथे काय येणार आहे पहिली व्हॅल्यू ट्रू नंतरची व्हॅल्यू फॉल्स असेल तरच फॉल्स आहे नाहीतर सगळ्या व्हॅल्यू काय येणार आहेत त्या ट्रू येणार आहेत. ठीक आहे. आता पी कंडिशनल क्यू अँड क्यू आहे. अँड कधी असतं जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू तरच ट्रू येतं नाहीतर सगळ्या व्हॅल्यू फॉल्स असतं. बघा अँडच्या टेबलमध्ये दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच ट्रू असतं. आता कशामध्ये आपल्याला हे यूज करायचं आहे पी कंडिशनल क्यू अँड क्यू म्हणजे पी कंडिशनल क्यू हा कॉलम आणि ह्या कॉलममध्ये आपल्याला कंजक्शन यूज करायचं आहे. तर बघा इथे ट्रू आहे इथे ट्रू आहे
त्यामुळे ट्रू येणार आहे. दोन्ही ह्या व्हॅल्यू फॉल्स आहेत त्यामुळे फॉल्स येणार आहे. इथे ट्रू आहे, इथे ट्रू आहे. दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू. इथे ट्रू आहे, इथे फॉल्स आहे त्यामुळं फॉल्स येणार आहे. आता बघा हा टेबल कंडिशनल पी आहे. म्हणजे सुरुवातीला आधी हा टेबल आहे ए कंडिशनल पी. मग याच्यामध्ये काय होईल, कंडिशनलमध्ये काय असतं, पहिली व्हॅल्यू ट्रू असेल आणि नंतरची फॉल्स असेल तर फॉल्स येतं, नाहीतर सगळ्या व्हॅल्यू ट्रू असतात. तर बघा इथे ट्रू आहे, इथे ट्रू आहे, ट्रूच येणार आहे. इथे फॉल्स आहे, इथे ट्रू आहे, ट्रूच येणार आहे. आता बघा इथे ट्रू आहे आणि इथे फॉल्स आहे. एक व्हॅल्यू ट्रू आहे, एक व्हॅल्यू फॉल्स आहे, त्यामुळे काय येणार आहे इथे फॉल्स. इथे फॉल्स आहे, इथे फॉल्स आहे, व्हॅल्यू ट्रूच येणार आहे. त्यामुळे हा झाला आपला ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल फाइंड करायला सांगितलेलं आपण ह्या पद्धतीनेचा ट्रूथ टेबल फाइंड आउट करून घेतला. बघा ट्रूथ टेबल फाइंड करण्यासाठी तुम्हाला सगळे टेबल जे आहेत कंजक्शन, डिजेक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल, निगेशनचे टेबल सगळे टेबल तुम्हाला माहीत पाहिजे, तरच आपल्याला हे टेबल तयार करता येतात. बघा नेक्स्ट आहे पी अँड निगेशन क्यू बाय कंडिशनल पी कंडिशनल क्यू. तर बघा इथे पण किती स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू. पी आणि क्यू दोनच स्टेटमेंट आहेत. इथे आर आहे का, नाही आहे, दोनच स्टेटमेंट आहेत. त्यामुळं पीचा एक कॉलम तयार करायचा, क्यूचा एक कॉलम तयार करायचा. नंतर निगेशन क्यू एक आहे त्यामुळे निगेशन क्यूचा एक कॉलम तयार केला. नंतर पी अँड निगेशन क्यू ह्याचा एक ब्रॅकेट आहे, मग ह्याचा एक कॉलम तयार केला, पी अँड निगेशन क्यू. नंतर काय आहे पी कंडिशनल क्यू. पी कंडिशनल क्यूचा एक टेबल तयार केला. मग हा जो कॉलम तयार केला आहे आपण याला ए म्हणलं आणि हा जो कॉलम तयार केला याला बी म्हणलं. तर ए आणि बीमध्ये काय आहे तर बाय कंडिशनल आहे, त्यामुळे ए बाय कंडिशनल बी. ठीक आहे. बघा कॉलम कसे तयार करायचे लक्षात घ्या. स्टेटमेंट किती आहेत तर दोनच आहेत, पी आणि क्यू. त्यामुळे पी आणि क्यूचा एक तो कॉलम तयार केला. नंतर निगेशन क्यूचा एक करावा लागेल. नंतर पी अँड निगेशन क्यूचा एक केला. नंतर पी कंडिशनल क्यूचा एक तयार केला आणि पूर्ण टोटल ए बाय कंडिशनल बी याचा एक कॉलम तयार केला. मग आता दोन स्टेटमेंट असल्यामुळे इथे काय येणार, पहिल्या दोन व्हॅल्यू ट्रू, नंतरच्या दोन व्हॅल्यू फॉल्स. नंतर क्यूमध्ये काय येईल अल्टरनेट ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स येणार आहे. निगेशन क्यू काय येईल, निगेशन क्यूचं निगेशन इथे ट्रू आहे त्यामुळे इथे फॉल्स येणार आहे. इथे फॉल्स आहे, इथे ट्रू येईल. इथे ट्रू आहे, ट्रूचं फॉल्स, आणि फॉल्स आहे, फॉल्सचं काय येईल ट्रू येईल. ठीक आहे. निगेशन क्यू. आता पी अँड निगेशन क्यू म्हणजे पी अँड निगेशन क्यूमध्ये काय आहे तर अँड आहे. मग पी आणि क्यूमध्ये निगेशन क्यू बघा काय येईल, अँडमध्ये काय असतं जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच ट्रू येतं. तर बघा इथे ट्रू आहे, इथे फॉल्स आहे त्यामुळे फॉल्स येणार आहे. इथे ट्रू आहे, इथे ट्रू आहे, दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत त्यामुळे इथे काय येईल ट्रू येईल. नंतर इथे फॉल्स आहे, इथे फॉल्स आहे, फॉल्सच येणार आहे. इथे फॉल्स आहे, इथे ट्रू आहे, फॉल्सच येणार आहे. ह्या दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत त्यामुळे ट्रू आले. नंतर सगळ्या व्हॅल्यू काय येणार आहे फॉल्स येणार आहे. नंतर पी कंडिशनल क्यू. कंडिशनलच्या टेबलमध्ये काय असतं, पहिली व्हॅल्यू ट्रू असेल आणि नंतरची फॉल्स असेल तरच फॉल्स येतं, नाहीतर सगळ्या व्हॅल्यू ट्रू येतात. तर बघा इथे ट्रू आहे, इथे फॉल्स आहे, फॉल्स येणार आहे. बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू काय येणार आहेत ट्रू येणार आहेत. ठीक आहे. आणि आता ए बाय कंडिशनल क्यू म्हणजे ए बाय कंडिशनल बी ह्या दोन्ही टेबलमध्ये बाय कंडिशनल आहे. मग बाय कंडिशनलमध्ये काय असतं, दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू येणार आहे किंवा दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तर ट्रू येणार आहे. तर इथे बघा काय होईल, बघा काय होईल इथे ए आणि बीमध्ये बाय कंडिशनल आहे. मग पहिली व्हॅल्यू फॉल्स आहे, नंतरची व्हॅल्यू ट्रू आहे त्यामुळे इथे काय येईल तर इथे बघा इथे फॉल्स येणार आहे, सगळ्या व्हॅल्यू इथे फॉल्स येणार आहे. फॉल्स येईल, इथे पण फॉल्स येईल, इथे पण फॉल्स येईल आणि इथे पण फॉल्स येईल. फॉल्स काय येणार तर बाय कंडिशनलमध्ये बघा हा बाय कंडिशनल आहे. ह्या बाय कंडिशनलमध्ये दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच ट्रू येतं
किंवा दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तरच ट्रू येतं. नाहीतर एक व्हॅल्यू ट्रू असेल एक व्हॅल्यू फॉल्स असेल तर फॉल्स येतं. मग इथे आपलं एक व्हॅल्यू फॉल्स आहे एक व्हॅल्यू ट्रू आहे त्यामुळं फॉल्सच येणार आहे. इथे पण एक व्हॅल्यू ट्रू आहे एक व्हॅल्यू फॉल्स आहे फॉल्सच येणार. एक व्हॅल्यू फॉल्स आहे एक व्हॅल्यू ट्रू आहे फॉल्सच येईल. आणि इथे पण फॉल्स ट्रू आहे त्यामुळे काय येणार आहे फॉल्सच येणार आहे. तर बघा हा झाला आपण टेबल तयार केलं आहे. ठीक आहे. तसंच नेक्स्ट दिलं आहे. नेक्स्ट जे स्टेटमेंट दिले त्याचा पण आपल्याला टेबल तयार करायचं आहे. तर काय दिले बघा P अँड Q बाय कंडिशनल Q ऑर R. आता हे स्टेटमेंट दिले. या स्टेटमेंटमध्ये स्टेटमेंट किती आहेत तर 3 आहेत. कोणते कोणते आहेत तर P पण दिला आहे Q पण दिला आहे आणि R पण दिलं आहे. ठीक आहे. मग P Q R असेल तर Pचा एक कॉलम तयार करावा लागेल Qचा एक कॉलम तयार करावा लागेल आणि Rचा एक कॉलम तयार करावा लागेल. मग नेक्स्ट कोणता कॉलम येईल P अँड Q. P अँड Qचा एक कॉलम तयार होईल. नेक्स्ट कोणता होईल Q ऑर Rचा एक कॉलम तयार होईल. आणि नंतर हा टेबल बाय कंडिशनल हा टेबल. सपोज आपण याला ए म्हणलं याला बी म्हणलं तर ए बाय कंडिशनल बीचा एक कॉलम तयार करावा लागेल. तर बघा 3 स्टेटमेंट असतील. आता ह्याच्यामध्ये 3 स्टेटमेंट आहेत P Q आणि R. 3 स्टेटमेंट असतील तर 8 व्हॅल्यू येतात. ह्या व्हॅल्यू ज्या आहेत ह्या 8 व्हॅल्यू येतात. बघा 1 2 3 4 5 6 7 8 ह्या 8 व्हॅल्यू येतात. याच्यामध्ये पहिल्या ज्या Pमध्ये पहिल्या 4 व्हॅल्यू ट्रू घ्यायच्या असतात. नंतरच्या 4 व्हॅल्यू फॉल्स घ्यायच्या असतात. नंतर Qमध्ये पहिल्या 2 व्हॅल्यू ट्रू नंतरच्या 2 व्हॅल्यू फॉल्स नंतरच्या 2 व्हॅल्यू ट्रू नंतरच्या 2 व्हॅल्यू फॉल्स. आणि Rमध्ये अल्टरनेट पहिली व्हॅल्यू ट्रू नंतर फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. हे लक्षातच ठेवा. जर 3 स्टेटमेंट असतील तर Pमध्ये पहिल्या 4 व्हॅल्यू ट्रू घ्यायच्या नंतरच्या 4 व्हॅल्यू फॉल्स घ्यायच्या. Qमध्ये पहिल्या 2 व्हॅल्यू ट्रू नंतरच्या 2 व्हॅल्यू फॉल्स पहिल्या 2 व्हॅल्यू ट्रू नंतरच्या 2 व्हॅल्यू फॉल्स. आणि Rमध्ये अल्टरनेट ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता अँड आहे इथे बघा P अँड Q दिले. मग अँडमध्ये काय असतं जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच ट्रू येतं. तर बघा इथे P आणि Qमध्ये अँड आहे. ट्रू ट्रू ट्रूच येणार आहे. ट्रू ट्रू ट्रूच येणार. इथे एक व्हॅल्यू ट्रू आहे फॉल्स आहे ट्रू फॉल्स आहे त्यामुळे फॉल्स येणार. इथे पण फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स 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 त्यामुळे काय येणार आहेत सगळ्या व्हॅल्यू ह्या फॉल्स येणार आहेत. पहिल्या 2 व्हॅल्यू फक्त ट्रू आहेत त्यामुळे इथे काय येणार आहे ट्रू येणार आहेत. बाकी सगळ्या व्हॅल्यू फॉल्स येणार आहेत. नंतर Q अँड R. Q आणि Rमध्ये ऑर आहे. ठीक आहे. ऑर म्हणजे डिस्जंक्शन. डिस्जंक्शनमध्ये काय असतं तर दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तरच फॉल्स येणार आहे. नाहीतर बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू काय येणार आहेत ट्रू येणार आहेत. तर Q आणि Rमध्ये बघा ट्रू ट्रू आहे त्यामुळे ट्रूच येणार. ट्रू फॉल्स आहे ट्रूच येणार आहे. फॉल्स ट्रू ट्रूच येणार आहे. इथे बघा दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत त्यामुळं फॉल्सच येणार आहे. नंतर ट्रू 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 फॉल्स ह्या सगळ्या व्हॅल्यू ट्रूच येणार आहेत. इथे पण फॉल्स आहे ट्रू आहे ट्रूच येणार आहे. इथे लास्टमध्ये पण दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत त्यामुळे काय येणार आहे फॉल्स. बघा ऑर असेल तर ऑरच्या टेबलमध्ये काय असतं दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तरच फॉल्स येते. इथे दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत त्यामुळे फॉल्स आलं. इथे पण दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत त्यामुळं फॉल येणार आहे. तसंच ए बाय कंडिशनल बी. ए आणि बीमध्ये बाय कंडिशनल आहे. बाय कंडिशनलमध्ये काय असतं दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू किंवा दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तर ट्रू येतं. एक व्हॅल्यू ट्रू असेल एक व्हॅल्यू फॉल्स असेल तर फॉल्स येतं. तर बघा याच्यामध्ये पहिल्या दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत त्यामुळे ट्रू आलं. एक व्हॅल्यू फॉल्स आहे फॉल्स येणार आहे. इथे दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत त्यामुळं ट्रू येणार आहे. इथे एक व्हॅल्यू ट्रू फॉल्स आहे त्यामुळे फॉल्स. इथे पण तसंच होणार आहे. लास्टचा फक्त दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असल्यामुळे ट्रू येणार आहे. ठीक आहे. अशा तऱ्हेने आपण काय तयार करायचे टेबल तयार करायचे. नंतर नेक्स्ट बघा काय आहे P कंडिशनल निगेशन Q अँड R. तर याच्यामध्ये पण बघा 3 स्टेटमेंट आहेत
पी क्यू आर, मग पीचा एक कॉलम, क्यूचा एक कॉलम, आरचा एक कॉलम. ठीक आहे. नंतर क्यू अँड आरचा एक कॉलम तयार करावा लागेल, क्यू अँड आर. नंतर निगेशन क्यू अँड आर, निगेशन क्यू अँड आरचा एक कॉलम तयार केला आणि पूर्ण पी कंडिशनल निगेशन क्यू अँड आर. ह्या कॉलमला आपण ए म्हणले, त्यामुळे आजचा कॉलम काय येईल, पी कंडिशनल ए हा कॉलम येईल. याच्यामध्ये पण पीमध्ये पहिल्या 4 व्हॅल्यू ट्रू, नंतरच्या 4 व्हॅल्यू फॉल्स. क्यूमध्ये काय येईल, पहिल्या 2 व्हॅल्यू ट्रू, नंतरच्या 2 व्हॅल्यू फॉल्स, नंतरच्या व्हॅल्यू ट्रू, नंतरच्या व्हॅल्यू फॉल्स. आणि आरमध्ये ट्रू फॉल्स येणार आहे. हे लक्षातच ठेवायचं. 3 स्टेटमेंट असतील तर ह्या पद्धतीने घ्यायचे. नंतर क्यू अँड आर, क्यू आणि आरमध्ये अँड यूज केलं आहे. मग अँडमध्ये काय असतं, जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच ट्रू येतं. मग इथे बघा ट्रू येणार आहे, इथे फॉल्स आहे, इथे दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत त्यामुळे ट्रू येणार आहे. खाली सगळ्या व्हॅल्यू काय येतील, फॉल्स येतील. नंतर निगेशन, याचं निगेशन यूज केले, निगेशन ऑफ क्यू अँड आर. निगेशन म्हणजे काय येणार, ट्रूचं फॉल्स होईल, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू होणार आहे, फॉल्सचं ट्रू, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू. आता नेक्स्ट काय आहे, पी कंडिशनल ए म्हणजे हा टेबल. मग कंडिशनलमध्ये काय असतं, एक व्हॅल्यू ट्रू असेल आणि एक व्हॅल्यू फॉल्स असेल तरच फॉल्स येतं. म्हणजे पहिली व्हॅल्यू ट्रू असेल आणि नंतरची व्हॅल्यू फॉल्स असेल तरच फॉल्स येतं. तर बघा पी आणि हा ए टेबल, याच्यामध्ये काय येणार आहे बघा, पहिली व्हॅल्यू ट्रू आहे नंतरची व्हॅल्यू फॉल्स आहे त्यामुळे फॉल्स येणार आहे. आता दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहे, ट्रूच येणार. इथे पण दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहे, ट्रूच येणार. दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत, ट्रूच येणार आहे. नंतर बघा दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत, ट्रूच येणार आहे. नंतर एक व्हॅल्यू फॉल्स आहे, एक व्हॅल्यू ट्रू आहे, ट्रूच येणार. पहिली व्हॅल्यू जर ट्रू असेल तर फॉल्स असतं, पण इथे पहिली व्हॅल्यू फॉल्स आहे, नेक्स्टची ट्रू आहे त्यामुळे ट्रूच येणार आहे. पहिली व्हॅल्यू फॉल्स आहे, नेक्स्टची व्हॅल्यू ट्रू आहे, ट्रूच येणार. फॉल्स ट्रू ट्रू. बघा फॉल्स कधी आले, फक्त पहिली व्हॅल्यू ट्रू असेल आणि नंतरची व्हॅल्यू फॉल्स असेल तरच फॉल्स येणार आहे, नाहीतर सगळ्या व्हॅल्यू ह्या ट्रू येणार आहेत. ठीक आहे. नंतर बघा नेक्स्ट टेबल दिलं आहे, निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू अँड निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी. आता हा जो टेबल आहे याच्यामध्ये किती स्टेटमेंट आहेत, तर पी आणि क्यू. आर आहे का कुठे, नाही आहे, 2 स्टेटमेंट आहेत. त्यामुळे पी क्यूचा एक कॉलम करायचा, नंतर निगेशन पीचा एक कॉलम आहे, निगेशन क्यूचा एक कॉलम आहे. निगेशन पी केला, निगेशन क्यू केला. नंतर निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यूचा एक केला, नंतर निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पीचा एक केला. याला ए म्हणलं, याला बी म्हणलं. आणि ह्या ए आणि बीमध्ये काय आहे, तर अँड आहे. ए अँड बीचा टेबल तयार केला. तर बघा पी पहिल्या 2 व्हॅल्यू ट्रू, नंतरच्या 2 व्हॅल्यू फॉल्स. क्यू ट्रू फॉल्स. निगेशन पी काय येईल, 2 व्हॅल्यू ट्रू आहे त्यामुळे 2 व्हॅल्यू फॉल्स, नंतरच्या 2 व्हॅल्यू ट्रू. नंतर इथे टीचं निगेशन काय येईल, फॉल्स. फॉल्सचं निगेशन टी, टीचं निगेशन फॉल्सचं निगेशन टी. आता निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू ह्या दोन्हीमध्ये काय आहे, तर कंडिशनल आहे. कंडिशनलमध्ये काय असतं, पहिली व्हॅल्यू ट्रू असेल आणि नंतरची व्हॅल्यू फॉल्स असेल तरच फॉल्स येतं. तर बघा इथे दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत, ट्रूच येणार. पहिली व्हॅल्यू फॉल्स आहे त्यामुळं ट्रूच येणार. इथे पहिली व्हॅल्यू ट्रू आहे आणि नंतरची व्हॅल्यू फॉल्स आहे त्यामुळं फॉल्स येणार. आणि इथे दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत त्यामुळं ट्रू येणार. आता निगेशन क्यू, आधी निगेशन क्यू आहे, कंडिशनल निगेशन पी आहे, नंतर निगेशन पी आहे, कंडिशनल आहे. हे फर्स्ट आहे आणि हे सेकंड आहे. मग इथे पहिली व्हॅल्यू ट्रू आहे, नंतरची व्हॅल्यू फॉल्स आहे म्हणून इथे फॉल्स येणार आहे. बाकी सगळ्या व्हॅल्यू ट्रू येणार आहेत. आणि ह्या दोन्हीमध्ये अँड आहे, अँडमध्ये दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच ट्रू येतं. त्यामुळे ते पहिल्या 2 व्हॅल्यू ट्रू आहेत त्यामुळे ट्रू येणार आहे, लास्टच्या 2 व्हॅल्यू ट्रू आहेत त्यामुळे ट्रू येणार आहेत, आणि मधल्या व्हॅल्यू काय येणार आहेत, ह्या सगळ्या फॉल्स येणार आहेत. ठीक आहे. या पद्धतीने टेबल तयार करायचे. नेक्स्ट टेबल आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.